महायुतीचे नेते आज राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत आणि उद्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। त्याआधी महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। सुशांत, सत्ता स्थापनेसाठी महायुतीचे नेते राज्यपालांच्या भेटीला जात आहेत असं कळतंय। काय पद्धतीची नेमकी प्रक्रिया असेल सत्ता स्थापनेसाठीची? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर 10 वाजता भाजपची कोर कमिटीची बैठक जी आहे ती विधान भवनात होणार आहे आणि त्यानंतर 10:30-11 वाजता भाजपच्या सर्व आमदारांची बैठक ही विधान भवनातील सेंट्रल सभागृहात होणार आहे आणि यामध्ये भाजप विधिमंडळ पक्षनेता जे आहे ते निवड होणार आहे। अर्थात देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार आहे। आता आपण जर पाहिलं असेल तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ज्या ठिकाणी 2 निरीक्षक केंद्रातून आले ते ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेले। त्यानंतर सगळे भाजपचे आमदार या विधान भवनात येतील आणि त्याआधी कोर कमिटी बैठक होईल। कोर कमिटी बैठक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने भाजपचा विधिमंडळ पक्षनेता कोण हे नाव ठरलं जाईल आणि ते नाव आमदारांच्या बैठकीत घेतलेले आणि त्याचं अनुमोदन जे आहे ते आमदारांकडून घेतलं जाणार आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी आता भाजपचे आमदार देखील यायला सुरुवात झालेली आहे। भाजपचे आमदार 10:30-11च्या सुमारास येतील। या ठिकाणी आता मनीषा चौधरी देखील आहे। ताई, आज काय सांगाल? गटनेता नेमणार आणि महायुती या अशी येते पुढे या सगळं। ताई, आज खरं तर गटनेता नेमला जाणार आहे आणि तुम्ही सगळे आमदार आज येत आहे तिकडे लाईव्ह आहे रे उद्या महायुतीचा मुख्यमंत्री बनणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा गटनेता आज नेमणार आहेत। त्याच्यासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहोत। महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त आमदार निवडून आल्यामुळे गटनेता हा भारतीय जनता पार्टीचा निवडल्यानंतर मुख्यमंत्री महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा होईल। धन्यवाद। हिंदी आज जो बैठक आप लोगों की होने वाली है, क्या उसका जो है प्रोग्राम है, क्या होने वाला है? देवेंद्र जी के चेहरे पे मोहर लगेगी क्या? महाराष्ट्र में महायुति को बहुमत मिला है और सबसे ज़्यादा विधायक भारतीय जनता पार्टी के चुन के आए हैं और आज भारतीय जनता पार्टी के तरफ से महायुति हमारे गटनेता चुनेंगे। हमारे तर या सगळ्या घडामोडींकडे आपलं निश्चित लक्ष असेल। आपण बघतोय भाजपचे जे निरीक्षक आहेत या कामासाठीचे ते निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी सुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेत, कारण विधिमंडळ गटनेता आज निवडायचा आहे आणि त्याच्यासाठी भाजपची बैठक होतीये। सीतारामन आणि विजय रुपाणी बैठकीसाठी पक्ष निरीक्षक असणार आहेत। भाजपच्या कोर कमिटीची सुद्धा आज बैठक होणार आहे। एकंदरीत या बैठकीनंतर गटनेता निश्चित होईल आणि मग उद्या तोच नेता मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल। अर्थात फडणवीसांच्या नावावर सध्या शिक्कामोर्तब होत आहे। एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही राज्यनाट्य आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये आता काही गोष्टी ठरल्यात असं म्हणता येईल, कारण फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं म्हणता येईल। फडणवीसांच्या भेटीनंतर आता उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला शिंदे तयार झाले। शिंदेंना गृहऐवजी नगरविकास आणि महत्त्वपूर्ण खातं दिलं जाणार असं कळतंय। उद्या मुख्यमंत्र्यांसोबत 20 पेक्षा अधिक मंत्री सुद्धा शपथ घेणार आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। सुशांत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भातली नावं आता निश्चित होतात। ज्या 20 मंत्र्यांचा उल्लेख होतोय त्याच्यात नेमके कुठले चेहरे पाहायला मिळू शकतात? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीपासूनच चर्चा होती की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का। मात्र काल आपण देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आपल्याला एका भाजपच्या वरिष्ठ नेत्याशी आपण बोललो, त्यावेळी त्याने सांगितलं की एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील, तसं त्यांनी मान्य केलेलं आहे। कारण कालच्या बैठकीत बऱ्याच खात्यांवर चर्चा झालेली आहे, कारण एकनाथ शिंदे नाराज होते। गृह खात्यावर त्यांनी दावा केला होता, मात्र गृह खातं जे आहे ते भाजपकडेच राहणार आहे, भाजप स्वतःकडे गृह खातं ठेवणार आहे आणि त्या
बदल्यात त्यांना नगरविकास आणि एक महत्त्वाचं खातं जे आहे ते दिलं जाईल। आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार उद्या शपथविधी होईल, त्यामध्ये जवळपास 20हून अधिक मंत्री जे आहेत ते शपथ घेतील। यामध्ये भाजपचे जवळपास 10 मंत्र्यांचा समावेश असणार आहे आणि कुठेतरी आता संपूर्ण तिढा जो आहे तो सुटलेला आहे। आज विधिमंडळ पक्षनेते निवड झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो केला जाणार। राज्यपालांना महायुतीचे तिन्ही नेते जे आहेत ते भेटणार आणि सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र जे आहे ते राज्यपालांना देतील आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने उद्या शपथविधी होणार। जवळपास 20हून अधिक मंत्री जे आहेत ते शपथ घेतील अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून माहिती मिळालेली आहे। जी सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।